संतांनी आपल्याला जाग केलेलं आहे बरं. या जगामध्ये थोडासा आवाज द्यायला आतमध्ये पहिलं रूपाच्या अभंगाला होतं का लेवल थोडीशी माझ्या कानावर येईल असं ऐका. हजारो जण शिवाजी बाबा शिवाजी बाबा आपल्याला जाग करणार आहेत. कितीतरी प्रमाण आहेत बघा. कितीतरी संतांनी आपल्याला जाग केलंय. पण सगळेजण जे जाग करतात ते स्वार्थासाठी जाग करतात, लाभासाठी जाग करतात, काहीतरी मिळावं म्हणून जाग करतात. संतच असं एक व्यासपीठ आहे जगात ते आपल्याला हितासाठी जाग करतात बरं का. आता जागा रे भाईनो जागा. काही शब्द वापरले. चोर निजल्यात नाडूनी भागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा. संत जाग करतात आपल्याला. जगजोगी जगजोगी जागी जाग बोलती जाग व्हा. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भाव चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्माचा जागे भारे आता स्मरण करा काय गोड शब्द वापरलाय बघा. उठा जागी भारी आता. पाठ आहे आपल्या सगळ्यांचे आहे. नेहमी काकड्यामध्ये ऐकतो, कीर्तनात ऐकतो, पाठ आहे. स्मरण करा पंढरीनाथा. जाग करणारा अभंग आहे. पण जाग कुठं कुठं राहायचंय कुणालाच माहिती नाही. आज ते सांगतो मी तुम्हाला ऐका. जाग कुठं कुठं राहिलं पाहिजे. धन दारा पुत्र जन बंधू सोयरी पिशून एवढ्या गोष्टीसाठी जाग राहायचं. पहिला शब्द वापरला धनासाठी जाग राहायचं. आता धनावर कुणी बोलायचं. जो बोलणार आहे तोच ठरून येतो. भाऊला नाही बोललो म्हणजे आपण ठरून येतो की नाही. मग आता ठरून येतो म्हणल्यावर धनावर कसं बोलता येईल. म्हणजे पडूल साहेब कीर्तनकाराला फोन लावला म्हणजे आता आपण ठरून येतो. मग धनासाठी आपण बोलतो असा अर्थ नाही बरं का धन घेऊ नये. त्याचा अर्थ असा पण नाही धन देऊ नये. सगळ्या तरुणांनी ऐका. धनासाठी जाग करतात म्हणजे काय देऊ नये का. धन घेऊ नये का. वर्गणी गोळा करू नये का. सप्ता करू नये का. असं काही नाही बरं का. धनानं संत फार श्रीमंत आहेत महाराज. आपण एकही त्यांच्या राशीत बसणार नाही. एकही व्यक्ती नाथ महाराजा एवढा अजून श्रीमंत नाही. अजून त्यांची 1200 एकर जमीन आहे. अजून लई लोकांनी हडप केली. किती होती त्यांना सुद्धा माहिती नाही. आमच्या नारायणगडाला अजून जवळजवळ 1200 एकर जमीन आहे. संत गरीब नाही आहेत. त्रिभुवनी वैभवाचे धनी वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी प्रसिद्ध प्रमाणे तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. म्हणजे संत गरीब नाही आहेत. तुम्ही सगळेजण आता चांगली माणसं ऐकणारी आहात. ऐका ऐका मराठवाड्यातली आहात. आपल्याला संतांच्या विचाराचा छंद आहे. मराठवाडा त्याच्यात अग्रगण्य आहे. आपण आळंदीला जातो, पैठणला जातो, देहूला जातो, त्र्यंबकेश्वरला जातो. तुम्ही जर कधी आळंदीला गेले ना पोरांनो ऐका माझं. माऊलीच्या मंदिरात समाधीचं दर्शन घेण्याच्या आधी जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये संगमरवरी दगडावरती विनायक भाऊ कोरून लिहिलेलं आहे की या मंदिराच्या गाभाऱ्याचं बांधकाम जगद्गुरू तुकाराम महाराजांनी स्वखर्चातून केलेलं आहे. नीट ऐका बरं. एकटे तुकाराम महाराज माऊलीच्या मंदिराचा गाभारा आणि कळस बांधतात. गरीब आहेत का ते. सगळं गाव एकत्रित आलं तरी काही काही गावाची मंदिरं नाहीत अजून. एकटे तुकाराम महाराज नीट ऐका. एकटे तुकाराम महाराज मंदिर बांधतात. गरीब माणसाचं काम आहे का ते. नाही ना. गरीब नाही आहेत ते. सावकारके त्यांच्याकडं ज्ञानेश्वर महाराजांचे पंजोबा ऐका बीड जिल्ह्याच्या 35 गावाचे मालक होते महसूल घ्यायला. संत गरीब नाही आहेत. नाथ महाराजांच्या घरी भिकारी जर भीक मागायला गेला
तर सोन्याच्या ताटात भिकारी जेवायचे, इतके श्रीमंत होते. धनासाठी विरोध नाही केला, सोन्याची बिस्किटं कमवा त्याला विरोध नाहीये, पण कुणाचं धन घेता इथं जागं राहा आणि कुणाला धन देता इथं जागं राहा. दोनही गोष्टी सांगतो आहे. फार सुंदर आहे पोरांनो, शिकण्यासाठी कीर्तन. कीर्तन मजा नाही हो, कीर्तन टाइमपास नाही, कीर्तन विनोदासाठी नाही, कीर्तन हसण्यासाठी नाही. कीर्तन काहीतरी मातीत जर शेण पडलं तर ते शेण मातीला घेऊन जातं. एवढा खर्च करून कीर्तन काहीतरी शिकून गेलं पाहिजे ना घरी. तरुणांच्या डोक्यात हृदयात एखादी कथा बसली पाहिजे ना. कीर्तन घरी घेऊन जा. मातांनी ऐका, पुरुषांनी ऐका, तरुणांनी ऐका. एक वर्षभर तुम्ही विसरणार नाही. साखरे महाराज आलते आपल्या गावाला, काही कथा सांगून गेली, ऐका. हो, मातीतलं शेण मातीला घेऊन जातं. आपण काहीतरी घेऊन जा शिकण्यासाठी. बरं, कुणाचं धन घ्यायचं नाही, कुठं जागं राहायचं. ऐका, आपला जसा मंठा तालुका आहे, जालना जिल्हा आहे, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा नावाचा जिल्हा आहे. छत्रपती शिवरायांची ती कर्मभूमी. त्या सातारा कोल्हापूर परिसरामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले. मोठा माणूस होऊन गेला, फार मोठा. आपल्या भागात जसे भगवान बाबा, नगद नारायण महाराज, आपल्या भागात एखादे साधू शूरवीर झालेले असतात, तसं नथुराम बाबा तुमच्या भागामध्ये, केहाळकर, खाली मारुतराव बाबा, दस्तापूरकर, त्याच्या पलीकडून अगदी मोतीराम बाबा, जसे एक एक क्रांतिकारी माणसं होऊन गेली, तशी विनायक भाऊ त्या भागात ते भाऊराव पाटील जन्माला आले. आणि त्या काळामध्ये बरं का, आता जसं मराठा आरक्षणचं आंदोलन पेटलंय, आता साधं 6 महिने झाले तो विषय चालू आहे बरं का, आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही बरं का. ऐका, जसं आता हे आंदोलन पेटलंय तसं त्या भाऊराव पाटलांच्या काळात, ऐका, त्या काळामध्ये बहुजन समाजाच्या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. म्हणजे मराठा, माळी, कुणबी, धनगर, कुंभार, वंजारी, हे जे बहुजन समाजाची लोक आहेत, त्याच्यात मराठा पण आला बरं का. त्या काळामध्ये शिक्षण मिळत नव्हतं. ते फक्त शिक्षण ब्राह्मण लोकांनाच मिळायचं बरं. त्या काळात ते फक्त, आणि ते आता नका लावू लगेच, तेव्हाचं भांडण आता नसतं करायचं. हां, तेव्हा ते मिळत नव्हतं, ते तेव्हाचं तेव्हा सोडून द्या. ऐका, त्या काळात ते शिक्षण मिळत नव्हतं. त्या परिणामे त्या भाऊराव पाटलांनी विचार केला की माझ्या समाजाची पोरं कधी शिकतील. मातंगाची म्हणा, मराठ्याची म्हणा, कुणब्याची म्हणा, धनगराची म्हणा, वंजाऱ्याची, कुंभाराची, ही गोरगरिबांची पोरं कधी शिकतील. म्हणून त्या भाऊराव पाटलांचं छत्रपती शिवाजी महाराजांवर फार प्रेम होतं. आता ज्याचं त्याचं प्रेम असतं महाराज, कुणाचं ज्ञानोबरायावर, कुणाचं तुकोबरायावर, कुणाचं आईवर, कुणाचं वडिलावर, कुणाचं भावावर. आपण पाहतो की नाही, प्रेम ज्याचं त्याचं वेगवेगळं आहे. मला शिवाजी महाराजावर प्रेम आहे. माझ्या गळ्यात मी शिवाजी महाराज घातलेले. मला लोक म्हणतात, महाराज तुम्ही सोन्याचे, शिवाजी महाराज सोन्यासारखा माणूस आहे ना, त्याला असं कमी कसं ठेव. शिवाजी महाराज ज्याची त्याची आवड येते, ज्याची त्याची पद्धत आहे प्रेम करायची, तसं ते शिवाजी महाराज माझ्या रक्तात आहेत. मला शिवाजी महाराज सोडून काही आवडत नाही. मग ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांवर त्या भाऊराव पाटलांचं प्रेम. त्या भाऊराव पाटलांनी काय केलं, त्या काळातल्या त्या लोकांच्या विरोधात आपल्या बहुजन समाजासाठी संस्था काढली, पोरांना शिक्षण द्याय. आणि ती संस्थेला नाव दिलं छत्रपती शिवरायांचं. आणि शिवरायांच्या नावानं ती संस्था ओपन झाली. संस्थेमध्ये पोरं यायला लागली. संस्थेचा नियम असा, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. अशी एकच संस्था आहे जगात, ती सध्या म्हणजे जोग महाराजांची आहे बरं का. आम्ही जिथं शिकलो ती विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. कोट्यावधी रुपयाची घरं भरायची असलं काम नाही. त्या काळात त्यांनी ती संस्था काढली. लक्ष देऊन ऐका, धन कुणाचं घ्यायचं नाही. लिंबे वडगावकर, एक वर्षभर ध्यानात राहील तुमच्या. ऐका, मग कोणाचं घ्यायचं नाही. शिवाजी बुवा, संस्था सुरू झाली. आता ज्या संस्थेला फीसच नाही, ज्या शिक्षकाला पगारच नाही, तिचं बांधकाम कसं होईल, त्याची उन्नती कशी होईल, बांधकाम कसं, तिथं विद्यार्थ्याचे पैसे कसे. मग त्या काळात जे गोरगरीब लोक आहेत ना, आपलं धान्य गोळा करून त्यांना नेऊन द्यायचे. आमच्या पोरांना शिकवा बुवा, आमच्या पोरांना शिकवा बुवा, आम्ही आमचं कष्ट करून धान्य देऊ तुम्हाला. मग असं धान्य यायचं आणि वस्तीगृहात राहणारी पोरं जेवण करून अभ्यास करायची. कुणी इंजिनियर व्हायला लागलं, कुणी डॉक्टर व्हायला लागलं, कुणी साहेब व्हायला लागलं. चांगली पोरं शिकायला लागली, चांगल्या प्रकारानं अभ्यास करून नोकरीला लागायला लागली. जे सार्थ करायचं होतं ते काम झालं. लोक त्यांना कर्मवीर म्हणायला लागली, धर्मवीर म्हणायला लागली. वा पाटील, वा कर्मवीर, वा भाऊराव पाटील, तुम्हाला मानाचा मुजरा. पोरांना शिकवता, गोरगरिबांच्या पोरांना शिक्षण देता. चांगलं नाव झालं त्यांचं. आणि परिणामे दुष्काळ पडला. संकट येत असतात. इतका भयानक दुष्काळ पडला, तो काय आताचा दुष्काळ नाही, त्या काळातला दुष्काळ. धान्यच उगून आलं नाही महाराज. आणि जे लोक गोळा करून महाराज धान्य नेऊन द्यायचे ना संस्थेला, बंद झालं नव्हते. आणि ते बंद झाल्यामुळं पोरं उपाशी राहायला लागले. तर त्या भाऊराव पाटलांनी स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं आणि त्या मंगळसूत्राच्या पैशामध्ये
2 महिने पोरांना जेवण दिलं. काय माणूस महाराज. इथं आपल्या बायकोचं मंगळसूत्र मोडून आपल्याला संसार करावा लागतो आणि पोरांची फीस भरावी लागते. त्या काळात त्यांनी बायकोचं मोडून टाकलं आणि पोरांना शिक्षण दिलं. वा कर्मवीर, वा वा भाऊराव पाटील. लोक पुन्हा मानाचा मुजरा करायला लागले. पण 1 महिना जेवणाचे फार हाल चालले आणि एका श्रीमंत सावकाराला माहिती झालं साताऱ्याच्या की भाऊराव पाटील संस्था चालवतात, त्यांच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, पोरं शिकतात, जेवायला मिळत नाही, बायकोचं मंगळसूत्र मोडलं तरी 1 महिना धान्य नाही. म्हणून त्या सावकारानं त्या काळामध्ये पत्रव्यवहार होता, पत्र पाठवलं पाटलांना, पाटील पहिल्या एसटीनं सकाळी लवकर साताऱ्याला या, माझ्याकडे भरपूर धान्य आहे, आमच्या बापानं भरपूर कमवून ठेवलेलं आहे, टेम्पो भरून धान्य घेऊन जा. लय आनंद झाला हो. सकाळीच एसटीमध्ये बसले, साताऱ्याच्या त्या सावकाराच्या घरी पोहोचले. ऐका तोपर्यंत सावकारानं भाऊ अशी मोठी खुर्ची लावली होती, 2-4 खुर्च्या खाली बसायला, चांगली सिस्टीम लावली होती, 2-4 लोक गोळा केली होती, झरीचा फेटा आणला होता, चांगली शाल आणली होती, भारीतला हार आणला होता आणि ते खुर्चीवर बसवलं भाऊराव पाटलांना, गळ्यामध्ये हार घातले, तो फेटा बांधला, शाल घातली आणि माईकवर ते सावकार म्हटले, वा 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 पाटील, तुमच्यासारखी माणसं फार कमी आहेत, लोकांसाठी जगणारी, लोकांना काहीतरी देणारी, आपल्या जीवनातला वेळ देणारी, शिक्षण देणारी, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा आहे. वा भाऊराव पाटील वा. काळजीच करू नका, तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, तुमचे विद्यार्थी उपाशी मरतात, आजपासून काळजी करू नका. माझ्याकडे 2-4 टेम्पो भरून धान्य आहे, त्याच्यातला 1 टेम्पो भरून तुम्हाला मी आज धान्य देणार आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला, सगळे खुश झाले, सगळ्या आनंद झाला. पण ऐका ना, एवढं झाल्यावर ते सावकार त्या भाऊराव पाटलांना म्हटले, पाटील धान्य देतो, टेम्पो भरून देतो, अजून लागलं तर देतो, पण हे धान्य देताना माझी एक आट आहे. आट म्हटलं की त्या भाऊराव पाटलांनी वर पाहिलं. पूर्वीच्या काळातले लोक आटीला, वचनाला, शब्दाला लई घाबरायचे महाराज, अरे ते पाळावं लागायचे ना. आता तुम्ही तुमच्या मित्राला 1000 रुपये सोडा फोन पे, परत भेटतच नाही तो तुम्हाला. तुमच्या रस्त्यानं, गावातून, पेट्रोल पंपावर हे चक्करच नाही, ते तुम्हाला पाहिलं की निघून जातो, देतच नाही. असे माझे 5-25 हजार गेले, मला अनुभव येतात, कोणी देत नाही परत. ऐका हो, अर्जंट आहे म्हणतो, दवाखान्यात आलो म्हणतो, बायकोचं दुखतंय, काय 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 काही खरं नसतं, घेतो आपल्याकडून. हे 8 वचन शब्द पाळी, हे भाऊला विचार आहे. चांगले चांगले कीर्तनकार भाऊला विचारा, तारीख देऊन येत नाहीत, लय अनुभव आहेत त्यांना. मी कशासाठी सांगतो तुम्हाला, हे 8 वचन शब्दन हे आता राहिलंच नाही, ते काळ निघून गेला, तो आता शब्दात मांडायचाच नाही. पूर्वी तसं नसायचं, पाटलाचा शब्द गावातल्या मला जावंच लागेल, 1 तारखेला त्यांना पैसे द्यावेच लागतील, असं असायचं. ते भाऊराव पाटील म्हटले, सावकार थांबा, धान्य नंतर द्या, आधी तुमची आट काय आहे ते कळू दे, जमते का नाही आम्हाला. जमेल म्हटले, तुम्हाला काही अवघड नाही, सोपी आहे म्हटले आट. काय आट आहे? काही नाही म्हटले, तुमच्या संस्थेतल्या पोरांना धान्य कमी पडतंय, टेम्पो भरून धान्य घेऊन जा, टेन्शन अजिबात नाही, मी देतो, अजून लागलं तर देतो, काळजी करू नका. आट फार सोपी आहे म्हटले, फक्त एक काम करा, तर तुमचं ते छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव जे संस्थेला दिलंय तेवढं फक्त बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा. हारारारा, इतकी तळपायाची आग मस्तकाला गेली त्या भाऊराव पाटलांची. डोक्यावरचा फेटा दानकून खाली टाकला, गळ्यातला हार खाली टाकला, लाल राग आला. त्या सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला, माझ्याकडे बघा, आणि असं बोट करून ते भाऊराव पाटील म्हटले, सावकार खबरदार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो म्हटले, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजांचं नाव बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमचा टेम्पो तुम्हाला ठेवा, तुमच्या पोत्यातला एकही कण माझ्या पोरांच्या पोटात मी जाऊच देणार नाही. कुणाचं धन घ्यायचं नाही, कळून घ्या. एवढं जरी कळालं तर माझा प्रवास सुखाचा झाला. कुणाचं घ्यायचं नाही, कुण नावासाठी देतंय का, कुणी फसवतंय का, कुणाचं दुःखातलंय का, कुणाच्या पापातलंय का, भावाचं गावाचं घ्यायचं नका महाराज, पचत नाही ते, डबल जावं लागतं आपल्याला. 10 रुपये खाल्ले तर 200 फेडावं लागतात, पचत नाही. पुन्हा ऐका, कुणाचं घेता जागं राहा. आता कुणाला देता इथं जागं राहा, लय पैसे द्या जाऊ नका. मायबाप पोरांनो विनंती, जरा सावधान, नक्की गोशाळा आहे का बघत जा, त्याची तिथं जात जा बुवा, 5 जा, जरा थोडंसं आहे का त्याचं. काय लोक आमची येडे कोणाला देतात, तसं कोणालाही देऊ नका बरं का. ते पंढरपूरला भिकारी बसलेले असतात ते महाद्वारात बरं का, इथून हात तुटलेला, काहीचा इथून तुटलेला, काहीचा पाय ते पांगळे आंधळे, आणि सारखं म्हणतात टंग 1-2 पैसा द्यावो धर्मा, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला, 1-2 पैसा द्यावो
धर्माला एक दोन पैसा द्याव धर्माला. एवढं गोड म्हणतात आपल्याला वाटतं 200ची पिवळी नोट देऊ काय, 500ची जांभळी, नोटाचे कलर ध्यानात ठेवा बरं का. 200ची पिवळी देऊ काय, जांभळी देऊ काय देत नाही आपण, पण मनामध्ये भाव आला आणि आपल्या खिशातले 200 रुपये भाऊ त्या आंधळ्याच्या हातात टाकले पांगळ्याच्या आणि गडी त्याची दारू पिऊन आला. काय फायदा झाला? अहो देताना तुम्हाला पाप घडलं उलट. पुन्हा ऐका, सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचार, द्रव्य पात्र विचार, द्रव्य पात्र विचार. काय गोड शब्द आहे बघा. अन्नदान कुणालाही करा, पंगत कुणालाही घाला. ऐका ऐका, पण धन देताना जागरा जोडून या धन. उत्तम व्यवहारी उदास विचारी वेच करी. पहिली गोष्ट धनासाठी जागरा, घेताना जागरा भाऊराव पाटलांसारखं, देताना जागरा हा खरंच जागरा. धनासाठी दारा, दारा म्हणजे बायको पत्नी, कीर्तनाला येऊ देते की नाही जागं राहा, पंगत घालू देते की नाही जागं राहा. हो म्हणजे जागं राहिलं पाहिजे. दारा म्हणजे पत्नी, पुत्र पुत्र मुलं सगळ्यांना आहेत. तुम्हाला मुलं आहेत, मला मुलं आहेत. पोरांसाठी जागं राहिलं पाहिजे बरं का. हो संतांनी आपल्याला पुत्रासाठी जागं राहायला सांगितलं बरं मायबाप. आपले पोरं जर असतील ना, केतन किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा गोवा, ब्रिस्टॉल, गोडपल्या, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर याच्याकडे जाऊ देऊ नका. मोबाईलमध्ये एक जाऊ देऊ नका. आपल्या पोरांसाठी जागं राहा. पोरांसाठी जागं राहिलं पाहिजे. आपल्या पोरांना मंदिरात आणलं पाहिजे. त्याला भागवत गीता रामायण ऐकवलं पाहिजे. त्याला हरीश चैतन्य महाराजांची कथा ऐकवली पाहिजे. त्याला कथा कीर्तन ऐकवली पाहिजे. त्याला हिंदू धर्म शिकवला पाहिजे. त्याच्या कपाळी गंध लावला पाहिजे. जर आता नाही लावला तर पुढं तो लावणार नाही. आता जर तो इथं आला नाही तर त्याला रामकृष्ण आवडणार नाही. त्याला इथं आणावं लागेल तुम्हाला. आमच्या माय बापाने ओंकार महाराज काय, शिवाजी बुवा काय, हे दुसरे गायक काय, दत्ता सटले महाराज काय, हे सुचित महाराज काय, नाकरूर महाराज काय, ज्याला मंदिरात नेलंय काकड्याला, चालीला, भजनाला, तेच गायक वादक झाले, ते कीर्तनकार झाले का? बालपणामध्ये त्याला जागं राहिलं पाहिजे. अशी एक माता आहे मदालसा, आपल्या लेकरासाठी जागं राहिली. 4 लेकराला पाळणे देताना झोक्यामध्ये ती म्हणायची, राजा प्रपंची जरी सुख जोडे तरी का अशी भीती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. काय म्हणायची? हा देह नाशिवंत. फार सुंदर शब्द आहेत बरं. काय म्हणायची? हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधावरी चर्म घातली रे. पाळण्यामध्ये कुर्मी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे. अमंगळ तिचा बांधा, शरण जाये गोविंदा, पर्यंत मदालसा. सोहम झोजोर बाळा, पर्यंत मदालसा. पाळण्यामध्ये हे राजा उठी पुत्रा, जाई बाळा, तीर्थे रे हिंड जा, साधूच्या संगतीत जा. ज्ञानेश्वर महाराज सारखा बन. तुका अशी आई आहे का? अशी आई राहिली नाही. भगतसिंह बन, शिवाजी राजा बन, शंभू बाळ बन. काय आई महाराज. आई पुत्रासाठी जागर राहणारी पाहिजे. बाप पुत्रासाठी जागर राहणारा पाहिजे. पुत्रासाठी जागर राहा. धनदारा पुत्रजन. आणखी सांगू, बंधूसाठी, भावासाठी जागर राहा. माझ्या गाडीमध्ये माझा भाऊ बसलेला आहे बरं का. तो माझी गाडी चालवतो. गणेश इकडं आल्यावर बरं का,
2-4-5 दिवस सुट्टी राहते त्याला, 7 दिवस घेतो तसा 5 दिवसाची बोली आहे. पण आता सप्ताह चालू. गणेश आला, मी तो गाडी चालवतो. गणेशच्या आधी तोच चालवत होता, पण थोडा ॲक्सिडेंट झाला, त्याचा पाय मोडला. तो माझा लहाना भाऊ आहे, मी मोठा आहे. अभिमानानं सांगतो तुम्हाला, आम्ही दोघांनी माऊलीच्या समाधीवर हात ठेवून शपथ घेतलेली आहे, वायली कधी निघायचं नाही. आणि ज्या दिवशी वायली निघायचं शिवाजी बुवा, त्या दिवशी कीर्तन करायचं नाही बरं का. म्हणजे असं संकल्पच केलेला आहे. तुम्ही म्हणाल कसं काय जमतं बुवा, एवढं आमच्याकडे मिळ बसा ना हो. कसं काय, काही नाही, त्याची बायको आणि माझी बायको बहिणी आहेत. बरोबर नाही तर अवघड आजचा काळ कलियुग, तुम्हाला माहीतच आहे. जमत नाही, विचाराने जमत नाही, बांधिलकी जमत नाही. आपण रोज ते पाहतो की नाही उदाहरणं. चला, भावासाठी जागं राहा बरं, भावासाठी जागा असलं पाहिजे. आत्ता रामलल्लाची मूर्ती बसवली अयोध्येला, किती आनंद झाला आपल्याला. महाराष्ट्र आनंदात, देश आनंदात. मूर्ती बसली एवढं नका शिकू, त्याच्या पुढचं शिका बरं का. याच्यात एक काय घोटाळा झालाय, हे राम सांगायला लागलं की लोकांना वाटतं महाराजच भाजपचा आहे. काय करावं बाबा आता. अरे राम भाजपचा नाही, राम काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, असं काही नाही ना महाराज. राम त्यांनी घेतलाय, तो त्यांनी स्वीकारलाय. आपल्याला कोणता पक्षाशी काही घेणं नाही त्याच्याशी बरं का. राम हा वारकरी संप्रदायाचा, राम कृष्ण हरी त्याच्यातला राम आमचा आहे तो महाराज, वादी संप्रदायाचा आहे. घरी घेऊन जा. रामलल्लाची मूर्ती बसवली आणि इतका आनंद झाला. 500 वर्षाचा वनवास संपला. काय शिकवतं रामायण आम्हाला, भावासाठी कसं जागं राहायचं शिकवतं. ऐका, एवढी कथा ऐका. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. 14 बरस राम वनवासी, राघवा तुला 14 वर्षाचा वनवास आहे. वल्कल अंगामध्ये धारण केले आणि प्रभू रामचंद्र आई बापाचं वचन घेऊन अयोध्येतून वनवासात निघून गेले. कसा रे मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. ऐका ऐका, फार सुंदर भाव आहे. बागेश्री रागे पंडित भीमसेन जोशींनी गायलेला आहे. प्रसंग असा आहे, राजगादीवर बसणारा राघव 14 वर्षासाठी वनवासात निघून चालला. ऐका, कसा रे मला टाकून गेला राम, कसा रे मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. आवाज दे रे थोडा. मला टाकून गेला राम. अयोध्या नाराज झालेली आहे, घरावरच्या गुड्या खाली झाल्यात. अरे जो गादीवर बसणारा राघव आहे तो अयोध्येमधून वनवासात निघाला. ऐका, रामा बिन जी व्याकुळ होतो, हे रामा हे रामा हे रामा, रामा बिन रे हे रामा बिन हे रामा बिन जीव, रामा विना जीव व्याकुळ होतो. रामा रामा बिन रामा व्याकुळ होतो, व्याकुळ होतो. गायक बाबा
रामाविन जीव रामाविन जीव व्याकुळ हो नाही जीवासी आराम कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला जरा जोरात वाजा, जोरात वाजा. वा असा स्वर लागला पाहिजे. वा शिवाजी बुवा, वा ओंकार महाराज. माझाही थोडा बरा आहे बरं का, असं असा गोड स्वर लागला पाहिजे, मस्त गायलं पाहिजे की नाही. असं भगवान निघून गेले भाव येतो बरं का. राम निघून गेले, वेळ कमी आहे, आपल्याला पूर्ण पुढं जायचंय. आणि विनायक भाऊ राम प्रभू निघून गेल्यावर तो भरत आणि शत्रुघ्न भावासाठी जागं रान. मी धनासाठी सांगितलं तुम्हाला, भाऊराव पाटलांचं उदाहरण. दारेसाठी सांगितलं, पुत्रासाठी मदालसीचं सांगितलं. एवढं भावासाठी ऐका, म्हणजे या वर्षीच्या सप्त्यातलं कीर्तन सफल होईल. ऐका ऐका, भावासाठी जागं राहायचं म्हणजे कसं रागं राहायचं, ऐका. आणि मग रामचंद्र निघून गेले आणि तो भरत आणि शत्रुघ्न परत आले. आणि त्या भरताला माहिती झालं, माझ्या आईनं माझ्या दादाला माझ्या गादीसाठी 14 वर्षाचा वनवास दिला. तर पहिला मुलगा आहे बघा भरत, त्यानं आपल्या आईला श्राप दिला. कैकई चांडाळणी हे पापिनी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. तू पापी आहे मा, तू स्वार्थी आहे मा. अज्ञानच निघून गेलं महाराज, मंथराच निघून गेली. ज्या दिवशी एखाद्या साधूचा शब्द लागतो ना, त्या दिवशी डोक्यातली मंथरा निघून जाते, माया निघून जाते. साधू लागतो त्याला ओरिजिनल, पैसे घेणारे नाही, ओरिजिनल लागतो बरं. काय का ओरिजिनल साधूचा शब्द लागला की जीवन घडतं बरं. तसं भरताचा शब्दच लागला कैकेयीला, अज्ञानच निघून गेलं. आणि भरतानं निर्णय घेतला, भाऊ सगळी गादी सगळी सिंहासनं रथामध्ये भरवली त्यानं. काय भाऊ आहे महाराज, स्वतःला मिळून सुद्धा म्हणतो हे माझ्या दादाचं आहे. जरा शिका गड्या पोरांना, एक हिताच्या बांधासाठी भांडू नका. अरे अर्ध्या एकरसाठी कोर्टामध्ये केस टाकता भावाला. अरे मायबाप जे जिवंत आहेत ना, तुम्ही जर दोघं एकत्रित राहिले ना, मायबाप 10 वर्षानं जास्त जगतात महाराज. पण ज्या दिवशी तुम्ही एका हितासाठी अर्ध्या एकरसाठी कोर्टात जाता, ते मायबाप कुजून कुजून मरून जातात महाराज. या देशाला कीड लागली महाराजी. हो, इस्टेट, पैसे, संपत्ती याचा परिणाम असा झाला, तुझी अर्धी आहे माझी अर्धी आहे, तुझं नाही माझं आहे, तुझं आहे ते पण माझंच आहे. फार वाईट झालं हो. नका गड्या पोरांनो, एवढं जरी शिकलात तरी फार झालं. काय भाऊ असेल मिळून सुद्धा घेत नाही. रथामध्ये गादी भरवली आणि भरत रथ घेऊन अयोध्या घेऊन वशिष्ठ विश्वामित्र जनक राजा आईला सुद्धा घेऊन भरत अयोध्येतून वनवासात. भरत चला रे अपने राजा को मनाने. काय भाव आहे. भरत चला रे अपने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, राजा को मनाने भैया को मनाने. भगत चला रे प्रभु दर्शन पा. भरत चला रे अपने भैया को मना, भैया को मना, भैया को मना. गादी घेऊन निघाला, सिंहासन घेऊन निघाला. अवध राम को अर्पण करने, प्रभुता प्रभु चरणों में धरने. राम काज के काज सवारे, माताएं चली संग प्रजा के. भरत चला रे अपने भैया को मना. काय गोड वर्णन आहे. रामायणातला भरत स्वतःला गादी मिळून घेत नाही, भावाला घेऊन निघालाय. भरत पोहोचला 10:30 वाजल्यामुळे आपले. पोहोचल्यानंतर प्रभू रामचंद्राचे पाय धरले, मला माफ करा म्हणतोय, गादी तुमची आहे, माझ्या आईचं चुकलंय, परत चला. राम प्रभू तुमची गादी आहे, मला माफ करा. आता रामचंद्राला यायला काय हरकत आहे, रामायणातला प्रसंग आहे हा. भरत म्हणतोय गादी तुमची आहे, कैकेयी म्हणते माझं चुकलंय, परत चल रामा. एवढं झाल्यावर रामचंद्रानं पोरांनो त्या भरताला जागं केलंय, त्याच्या सहित आपल्याला जागे केलं. कायम ध्यानात ठेवा, संकट आलं, दुःख आलं, भांडण झालं, आमकं झालं, मानसिक तणाव आला, एवढं ऐकत जा. माझं ऐका, नाही तर यूट्यूबला भरपूर आहे ती ऐका, पण ऐकत जा बरं का.
रामचंद्रानं जाग केलंय बुवा. दैव जात दुःखे भरता. जाग बघा कसं केलं भरत. हे प्रारब्धामध्ये दुःख असतंच, असं कोणी नाहीच बरं का. ऐकाय दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. असं नाराज होऊ नको बरं. हे तुझं काही नाही माझं काही नाही. मग माय कैकईना दोषी नभे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजा, खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना गुणाचा, दोष ना गुणाचा. भरत दोन गोष्टीतून कुणी सुटत नाही. हे भरत ऐक, एक तर म्हातारं होण्यातून कुणी सुटत नाही. किती काही काही पोरांना फोटो काढण्याचा नाद आहे. स्टुडिओला जाणार फोटो काढणार, पण नुसते फोटो नाही काढणार, त्या फोटोचे चांगले बॅनर बनवणार आणि हॉलमध्ये लावणार. हॉलमध्ये आपण बसलो त्याच्याकडे पाहतो, पहिलवान वा वा वा, आणि तोच म्हातारा झाला असा. मग त्या फोटोकडे पाहतो, काय होतास तू, काय गाल खोबऱ्याची वाटी झालेली असते नाकातून, मग मीच तूच आहे म्हणजे असं का. भरताला सांगतात रामचंद्र, भरत जागा हो, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. ए भरत, दोन गोष्टीतून कुणी चुकत नाही. एक म्हातार होण्यातून कुणी चुकत नाही, नाहीच म्हातार झाला तर मरण्यातून कुणी चुकत नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात, काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हे भरत जा जा जा, लक्षात ठेव. एखादं ओंडक मंठा तालुक्यातून परतूरच्या भागातून असं वाहत 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 परभणीकडून येलदरीच्या धरणामध्ये जातं, वाहत वाहत खाली आंध्र प्रदेशामध्ये जातं. ओंकार महाराजांच्या तिकडच्या आळंदीकून भीमा नदीमध्ये एक ओंडकं वाहत येतं, एक पश्चिम महाराष्ट्रातलं एक मराठवाड्यातलं, आणि दोन ओंडक्याची भेट समुद्रामध्ये होते. सागरामध्ये एक ओंडकं म्हणतं, कुठून आलास रे, मंठा तालुक्यातून आलो रे, फार लांब रे माझं गाव, तू कुठून आलास रे, मी आळंदीकडनं आलो रे. दोघांच्या गप्पा चालू असतात. भरत ऐकणारे, दोन ओंड क्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणा. तुम्ही कंटाळणार नाही. जेवढा वेळ मी म्हणत राहील तेवढं तुम्ही म्हणाल वा महाराज, समाधी लागेल तुम्हाला, हे घरी घेऊन जा. अयोध्येत हो तू राजा. हे भरत, तू 14 वर्ष राजगादी सांभाळ, मी 14 वर्ष वनवासी राहतो. जागा हो भरत. भरतानं रामचंद्रानं भरताला जाग केलंय. जाग करण्यासाठी कथा चालल्यात. 10:30 वाजले. धनासाठी जाग भाऊराव पाटलांनी केलं, कोणाचं घ्यायचं नाही. हो, पुत्रासाठी जाग मदालसेनं जिजाऊनं केलंय. हो, आत्ता भावासाठी जाग रामचंद्रानं केलंय. महाराज 10:30 वाजले, कळालं, जाग व्हा जाग व्हा जाग व्हा. याच्यात 12 वाजतील तरी ते संपायचं नाही. असं जाग झाल्यावर फळ काय मिळतं? फळ अभंगाचं पहिलं चरण. आपुलिया हिता जासे जागता, बाबा आपुलिया हिता जासे जागता, आपुलिया हिता जासे जागता, आपुलिया हिता जासे जागता,
वा ओंकार महाराज